बरेच दिवस झाले आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी काही ब्लॉग अपलोडच केलेला नाही आहे, त्यामुळं मग आजपासून नियमित यूट्यूब चॅनलवरती ब्लॉग आपले येतील. आणि त्यानंतर लगेचच आज सकाळी लवकर उठले होते. लवकर उठून या ठिकाणी आईने आणि मी भाजी पोळी आणि मटकी एवढं सारं बनवलं होतं. आज आम्हाला जायचं होतं नांदेडला, त्यामुळं मग इथे प्रांशूही गाढ झोपला होता. त्यानंतर पार्थला गोड असं क्वीट तयार केला आणि त्यानंतर लगेचच आम्ही निघाल्याच्या नंतर घरून असं वाटत होतं काही हे होणार नाही. पार्थला टोपी वगैरे घातली, त्यामुळं बरं झालं, कारण की थंडीच एवढी वाजत होती. लगेचच आम्ही स्टेशनला पोहोचलो. स्टेशनला पोहोचल्याच्या नंतर बघा या ठिकाणी सूर्यदेवाचंही दर्शन झालं आणि त्यानंतर थोड्या वेळामध्ये इथे ट्रेन येणार होती. मग ट्रेन आली आणि त्यानंतर लगेचच आम्ही गाडीमध्ये बसलो आणि नंतर निघाल्याच्या नंतर लगेच म्हटलं आपली बाकीची कामं लवकर होणार नाही, म्हटलं तिथे पोहोचल्याच्या नंतर नाश्ता करण्यापेक्षा आपण गाडीत नाश्ता केलेला बेटर राहील. त्यामुळे मग या ठिकाणी गाडीमध्ये नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर लगेचच नांदेडला पोहोचलो आणि पोहोचल्याच्या नंतर ॲटो पकडला आणि नंतर लगेचच आम्ही कामे करायला घेतली. काम करून झालं त्यानंतर लगेचच ह्यांचं काम करायला गेले, त्यामुळे तोवर आम्ही वेटिंग हॉलला थांबलो होतो स्टेशनला. त्यानंतर ह्या ठिकाणी जी गाडी दिसत आहे ती गाडी आली. त्या गाडीमधून एक आई वडील आणि मुलगी जात होती. आई वडील गाडीमध्ये बसले आणि मुलगी खालीच राहिली. त्यामुळं मग तो व्हिडिओ शूट करायला मला काही व्यवस्थित वाटलं नाही. ती मुलगी एवढी रडत होती. त्यानंतर लगेचच तिची सर्वांनी मदत केली, गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर ती गाडीमध्ये बसली आणि गेली. मग त्यानंतर पार्थलाही खूप मस्त वाटलं, कारण की तिला रडलेलं बघून त्यालाही खूप त्रास होत होता. त्यानंतर लगेचच आम्ही हे आले ह्यांची कामे करून आणि नंतर लगेच आम्ही नांदेडमधील गुरुद्वारा येथे दर्शनासाठी गेलो. तेथे गेलो आणि तेथे आतमध्ये गेल्यावर दर्शन वगैरे केले. छान अशा प्रकारे आमचे त्या ठिकाणी दर्शनही झाले आणि त्यानंतर लगेचच आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर बॅग चप्पल वगैरे घेतल्या आणि त्यानंतर लगेचच आम्ही जो सोबत डबा आणला होता तोही जेवण वगैरे केले. त्यानंतर ज्यूस घेतला आणि त्यानंतर लगेचच आम्हाला स्टेशनकडे जायचं होतं, कारण की आमची 4:30ची ट्रेन होती. 4:30च्या नंदीग्रामनं आम्हाला परत यायचं होतं. त्यामुळं मग या ठिकाणी थोडा वेळ ट्रेनची वाट बघत बसलो. त्यानंतर लगेचच ट्रेन आली आणि त्यामध्ये बसलो आणि लगेचच थोडा वेळ पार्क जागा होता. त्यानंतर दिवसभर ची धावपळ झाल्यामुळे नंतर लगेच थोड्या वेळामध्ये त्याला झोप लागली. सो असा होता आजचा दिवस. बाय.